नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर ॲकॅडमिक इयर 2024-25 साठी ॲडमिशन घेण्यासाठी जी कॉमन एंट्रन्स टेस्ट झालेली होती त्यानंतर बघा आपले रिझल्ट लागलेले होते. आता त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे ॲडमिशन प्रोसेस. तर ॲडमिशन प्रोसेससाठी बघा कॅपराऊंड घेतले जातात. तर कॅपराऊंड फर्स्ट जो आहे तर त्यासाठी जे शेड्यूल आहे तर ते जे म्हणजेच ॲप्लिकेशनसाठी डेट्स तसेच त्यानंतर फायनल जर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करायचं असेल किंवा त्यानंतर जी फायनल लिस्ट लावणार आहे त्याचं जे टेंटेटिव्ह शेड्यूल्स आहे तर ते वेबसाईटवर आलेलं आहेत. तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. चला तर कोणती ती इन्फॉर्मेशन आहे तर ती आता बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅपराऊंड 2024-25 मध्ये LLB 3 इयर्ससाठी जे कॅपराऊंड आहे तर ते स्टार्ट झालेले आहेत. तर पुढे बघूयात आपण. यामध्ये जाऊन तुम्ही न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ह्या टॅबचं इथे जाऊन तुम्ही जे रजिस्ट्रेशन आहे तर ते तुम्ही करू शकतात. तर बघा सुरुवातीला आपण टेंटेटिव्ह डेट्स जे आहे तर त्या बघूयात. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच त्याला आपण कॅपराऊंड म्हणतो. सो टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर LLB 3 इयर्स कोर्स ॲकॅडमिक इयर 2024-25. तर यामध्ये बघा सुरुवातीला दिलेलं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर महाराष्ट्र स्टुडंट्स अँड अदर महाराष्ट्र स्टुडंट्स कॅन्डिडेट्स. त्यांसाठी बघा 11/7/2024 ते 18/7/2024 या दरम्यान तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे आजपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट असणार आहे 18/7/2024. तर बघा यामध्ये तुम्ही सर्व स्टुडंट जे महाराष्ट्राचे स्टुडंट्स आहेत व अदर महाराष्ट्र स्टुडंट आहेत ते पण विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर पुढे त्यांनी माहिती दिलेली आहे बघा. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर NRI OCI PJO FNS अँड CIWGC त्यासाठी पण सेम डेट असणार आहे रजिस्ट्रेशनसाठी 11/7/2024 ते 10/8/2024 या दरम्यान विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे बघा स्क्रुनिटी ऑफ अपलोड डॉक्युमेंट अँड फिल्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय व्हेरिफिकेशन टीम. त्यासाठी बघा जे स्क्रुनिटी असेल अपलोड डॉक्युमेंट्स हे जे फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर ते 11/7/2024 ते 21/7/2024 या दरम्यान तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे बघा स्क्रुनिटी ऑफ अपलोड डॉक्युमेंट अँड फिल द ॲप्लिकेशन फॉर्म्स बाय द एक्सपर्ट कम्युनिटी फॉर NRI हे जे दिलेले आहे कॅन्डिडेट त्यांसाठी पण सेम डेट असणार आहे 11/7/2024 ते 12/8/2024 या दरम्यान तुम्हाला सेम ॲप्लिकेशन फॉर्म जो स्क्रुनिटीचा असतो अपलोड डॉक्युमेंट करून घ्यायचा आहे आणि एक्सपर्ट कम्युनिटी करून जे कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांसाठी ही डेट असणार आहे. त्यानंतर पुढे माहिती दिलेली आहे बघा डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट. आता त्यानंतर विद्यार्थ्यांची इन्फॉर्मेशन म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्क्रुनिटी झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर 23/7/2024 तुमची डिस्प्ले होणार आहे अल्फाबेटिकल लिस्ट. म्हणजे अल्फाबेटिकलनुसार तुमची एक लिस्ट लागणार आहे राऊंड फर्स्टसाठी. ती लिस्ट लागल्यानंतर बघा त्यामध्ये काही तुम्हाला एरर वाटले तुमच्या नावामध्ये असेल किंवा इतर कास्टमध्ये असेल मार्क्समध्ये असतील तर त्यासाठी बघा रिझॉल्व ग्रीव्हन्स रिलेटेड अल्फाबेटिकल लिस्ट कॅन्डिडेट टू एडिट ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन इफ रिक्वायर्ड. जर तुमचं नाव व्यवस्थित असेल तर त्यासाठी काहीच अडचण येणार नाही. जर तुम्हाला जेव्हा तुम्ही लिस्ट बघणार आहे तेव्हा तुम्हाला तुमची जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे सर्व त्या लिस्टमध्ये तर ती एकदा चेक करायची. जर चुकीचे असेल तर तुम्हाला एडिट करता येणार आहे. त्यासाठी तारीख बघा 23/7/2024 ते 26/7/2024 या दरम्यान तुम्हाला एडिट करता येणार आहे. आणि त्यानंतर फायनल जी लिस्ट असणार आहे पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट यासाठी बघा 29/7/2024 या तारखेला तुमची फायनल जी मेरिट लिस्ट आहे तर ती राऊंड फर्स्टसाठी लागणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण कॅपराऊंड फर्स्टसाठी जी टेंटेटिव्ह शेड्यूल्स होतं तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे CET सेल मार्फत जे काही नवीन अपडेट्स येत असतात तर ते तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.